पहिलीच निवडणूक होती आणि या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या कमळ चिन्हावरती ही निवडणूक होणार आहे। पूर्ण ताकदीने या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा अकलूज शहरातला कार्यकर्ता लढणार आहे। इथली जनता या ठिकाणी विकासाच्या सोबत राहील आणि अकलूजमध्ये या ठिकाणी ज्या पद्धतीने एक दहशत निर्माण करण्याचं काम इथल्या असणाऱ्या काही लोकांनी केलेलं आहे ते मोडीत काढण्यासाठी भारतीय जनता पार्टी लढेल आणि मला विश्वास आहे अकलूजचा नगराध्यक्ष हा भारतीय जनता पार्टीचा होईल आणि पूर्ण ताकदीने या ठिकाणी अकलूजचा कार्यकर्ता अकलूजची जनता इथल्या असणाऱ्या एकंदरीतच विकासासाठी भारतीय जनता पार्टीला मतदान करेल, मला हा विश्वास आहे। विधानसभेला आपण म्हणाले की 48% मतं भारतीय जनता पार्टीला मिळाली, आता कशी स्थिती आहे? 100% यावेळेस आम्ही इथला नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचा करतोय। देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि जिल्ह्याचे पालकमंत्री जयाभाऊ यांचा असणारा विकासाचा दृष्टिकोन या जोरावरती आम्ही इथली निवडणूक जिंकतोय। आपल्याला निश्चित या ठिकाणी निकालामध्ये दिसेल की भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष एक चांगल्या मताधिक्याने अकलूज शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचा झेंडा घेऊन विजयी होईल। किती इच्छुक उमेदवारांची गर्दी आहे? मोठ्या प्रमाणात आपण बघताय, जवळजवळ या ठिकाणी 200 पेक्षा जास्त उमेदवारांचे अर्ज आमच्याकडे आले की आम्हाला कुठल्या ना कुठल्या वार्डामध्ये निवडणूक लढवायची आहे। नगराध्यक्षांचे आमच्याकडे 9-10 अर्ज या ठिकाणी आलेले आहेत की आम्हाला नगराध्यक्षाचं तिकीट द्या। या सगळ्या याच्यावरती भारतीय जनता पार्टीचे कार्यपद्धती आहे, सर्वे होतात, त्या ठिकाणी एकंदरीतच जनमत घेतलं जातं आणि त्यातून जो स्वच्छ चारित्र्य संपन्न सर्वांना चालणारा उमेदवार जो कोण आहे याची त्या ठिकाणी निवड होते आणि त्याला विजयासाठी इथला कार्यकर्ता जीवाचं रान करून निवडून आणतो। ही एक भारतीय जनता पार्टीची कार्यपद्धती आहे आणि अकलूजमध्ये 100% सांगतो यावेळेस परिवर्तन होईल। अकलूजचा नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचा होईल। अकलूज आशिया खंडामध्ये सर्वात मोठी ग्रामपंचायत असा उल्लेख केला जायचा, आता नगरपालिकेची निवडणूक आहे, काय तुम्हाला मुद्दे वाटतात जे अजून इथे काम करण्यासाठी? नाही, अकलूजमध्ये या ठिकाणी जर बघितलं तर अकलूजमध्ये 200 कोटी रुपयाची पाणी योजना भारतीय जनता पार्टीच्या सरकारने दिली। अकलूजमध्ये भुयारी गटार हे भारतीय जनता पार्टीच्या सरकारने भुयारी गटारची योजना दिली, त्याला 150 कोटीपेक्षा जास्त पैसे आपल्या सरकारने दिले देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी। अकलूजमध्ये या ठिकाणी सर्वांगीण विकास झाला पाहिजे। आज अकलूजच्या युवकांची अवस्था काय, यांना मुंबई पुणेमध्ये त्या ठिकाणी कामाला जावं लागतं, इथं MIDC इथली व्यवस्था करू शकली नाही। या ठिकाणी अकलूजमध्ये असणारी गुंडागर्दी, अकलूजमध्ये असणारी दहशत, कुठेतरी आमचं किराणा दुकान चालव म्हणून या ठिकाणी कुणालाही त्या ठिकाणी एक किराण्याचा मॉल टाकू दिला नाही। ही इथली परिस्थिती, इथल्या लोकांच्या जमिनी हाणलेल्या आहे, इथल्या या ठिकाणी लोकांवरती अन्याय केलेले आहेत, इथल्या अकलूजमध्ये सुपाऱ्या देऊन खून केलेले आहेत। दहशतमुक्त अकलूज आणि विकसित अकलूज या मुद्द्यावरती आम्ही जनतेमध्ये जाऊ आणि मला विश्वास आहे इथली जनता इथल्या असणाऱ्या प्रवृत्तीच्या विरोधात लढेल आणि भारतीय जनता पार्टीचा उमेदवार नगराध्यक्षाचा निवडून येईल। मोठ्या प्रमाणात नगरसेवक सुद्धा आमचे निवडून येतील, हा मला विश्वास आहे।